नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता हप्ता कळाला, सगळं कळालं. मात्र सरकारनं एक नवीन ऑप्शन दिलेलं आणखीनही बऱ्याच लाडक्या बहिणींना माहीत नाही. आणि तुमचा हप्ता जर पाहिजे असेल, तुम्हाला व्यवस्थित पाहिजे असेल, तर काय करायचं? आता बघा, वेबसाईटला मी आलेलो आहो. मी तुम्हाला सगळं समजावून सांगणार आहे. काय-काय करायचं, कसं-कसं करायचं. बघा, जून महिन्याचा हप्ता बऱ्याच लोकांचा काही गोष्टीमुळे पेंडिंग होता. जुलैचा आता येणार आहे, त्याची पूर्वसंध्याही कळाली आपल्याला. म्हणजेच 8 तारखेच्या पूर्वसंध्येलाच रक्षाबंधनच्या दिवशीच आपल्याला जे आहे लाडक्या बहिणीचा हप्ता येणार आहे. मात्र एक गोष्ट तुम्ही जर वेबसाईट चेक केली असेल, तर एक गोष्ट समोर दिसत आहे. जर तुम्ही या गोष्टीसाठी जर पात्र नसाल, तर मात्र तुमचे हप्ते किंवा पैसे येणार नाहीत. जसं जूनच्या काही लोकांचे असू शकतात. जूनमध्ये काही लोकांचे या गोष्टीमुळे जे आहे पैसे रुकले असतील. मी रोज वेबसाईट चाळतो, मात्र 2 दिवस झालं एका वेबसाईटवर नवीन अपडेट आलेला आहे आणि तो अपडेट आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याचे येथे क्लिक करू शकतात. बघा, ही वेबसाईटवर पहिले मी माझ्या व्हिडिओमध्ये बघा, वेबसाईटवर हा नवीन जो टॅब होता तो आता पहिले नव्हता, पण आता आलेला आहे. याचा अर्थ काय? तुम्ही फसू शकता. बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी कंप्लीट नसते. म्हणजेच काय? तर आधारला मोबाईल नंबर आणि आधार आणि मोबाईल नंबर बँकेशी हे कनेक्ट नसतं. मग जर कनेक्ट नसेल, तर तुम्हाला पहिले आधारला मोबाईल नंबर लिंक करणं आवश्यक आहे. खूप वेळ लागतो यासाठी. आता बघा, ई-के-वाय-सी सेक्शनला आपण आलो, तर पेज नॉट फाउंड देत आहे. याचा अर्थ वेबसाईट आता चालत नाहीये. सध्या वेबसाईटला प्रॉब्लेम आहे. मात्र जर तुम्ही ई-के-वाय-सी केलं नसेल, कारण वर्षाला ई-के-वाय-सी करणं नेसेसरी असतं. जसं पी-एम किसान योजनेला वर्षाला ई-के-वाय-सी सांगितलं आहे, तसं इथेही ई-के-वाय-सी सांगितलं आहे. मात्र तुमचं जर आणखीनही के-वाय-सी केलं नसेल, ई-के-वाय-सी केलं नसेल, तर बघा, पी-एम किसान योजनेला त्यांनी काय केलतं, मी आणखीनही सांगत नाही की लाडक्या बहिणीला असं शुअर करणार. मात्र एक गोष्ट सांगतो, पी-एम किसान योजनेला ह्याच महिन्यात त्यांनी सांगितलं होतं, की वर्षाला ई-के-वाय-सी करणं कंपल्सरी आहे. ई-के-वाय-सी करणं कंपल्सरी आहे. तरच तुमचा हप्ता येणार, नाहीतर तुमचा हप्ता येणार नाही. आणि आता लाडक्या बहिणीबाबत पण ई-के-वाय-सीचं बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची. आणि इथे पण एक ऑप्शन देत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. आता एक के-वाय-सी तर असते आपली आधारला मोबाईल नंबर लिंक करणं. एक के-वाय-सी असते बँकेला आधार लिंक करणं आणि मोबाईल नंबर लिंक करणं. तर ह्या के-वाय-सी कंप्लीट केल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे एक नवीन के-वाय-सी अशी असू शकते, की वेबसाईटला जाऊन जे आहे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार टाकायचा. जसं मी स्वतः पाहिलं, पी-एम किसानला जर काही करायचं असेल, तर मी तुम्हाला सांगतो, पी-एम किसानला ई-के-वाय-सीचा टॅब आलेला आहे. आणि हा टॅब काय सांगतो, तर तुम्हाला पहिले तर स्वतःचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर म्हणजेच एक ऑप्शन येतं. इथं तुम्हाला आधार नंबर टाकायला लावतात. मग आधार नंबर टाकल्यानंतर इथं गेट रिपोर्ट येतं. आधार नंबरला टाकून क्लिक केल्यानंतर मात्र परत मग गेट रिपोर्टला क्लिक केल्यानंतर खाली एक मोबाईल नंबरचं टॅब उघडतं. मग तिथे मोबाईल नंबर आपल्याला जो काही आहे आपला टाकावा लागतो. आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ-टी-पी आपल्या मोबाईलवर येतो. ओ-टी-पीसाठी इथे सेपरेट जागा दिलेली असते. तो मोबाईलचा ओ-टी-पी इथे टाकला आणि डन केलं, की आपली ई-के-वाय-सी कंप्लीट झाली. इतका सिंपल फंडा आहे. का ही ई-के-वाय-सी आता नवीन फॉर्मसाठी चालू झालेली आहे, हेही आपल्याला पाहावं लागेल. कारण ई-के-वाय-सीचा टॅब या अगोदर नव्हता, मात्र ई-के-वाय-सीचा टॅब आत्ता दिसत आहे. आणि जर आपल्याला ई-के-वाय-सी केलेली नसेल, तर आपण एकदा करायला हरकत नाही. प्रयत्न करत राहायचं. इथे या वेबसाईटला जायचं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या, आणि इथं ई-के-वाय-सीला क्लिक करायचं. आता सध्या वेबसाईट चालत नाही. रात्रीच्या वेळेस क्लिक करून बघा तुम्ही, वेबसाईट चालते का काय? कारण पी-एम किसान योजनेला कंपल्सरी वर्षाला ई-के-वाय-सी, 1 वर्षाला परत एकदा ई-के-वाय-सी करण्याचं त्यांनी सूचना केली आहे. कारण गव्हर्नमेंट स्कीमलाही ई-के-वाय-सी करणं कंपल्सरी असतं. त्याचं कारण ते असतं, की बेनिफिशरी म्हणजे तुम्ही जर लाडकी बहीण असो किंवा पी-एम किसान योजनेचे फायदे घेत असाल, तर ते तुम्हालाच येतात का? मग तुम्हालाच येतात, तर तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर मात्र ओ-टी-पी येतो का? आणि तो ओ-टी-पी इथं टाकल्यानंतर मग तुम्हीच आहेत ती व्यक्ती, असं त्यांना ग्राह्य धरलं जातं. जर कोणाचे आधार नंबर, मोबाईल नंबर जर टाकल्या गेले नाही, याचा अर्थ ती व्यक्ती अस्तित्वातच नाही असं त्यांना समजून येतं. ही सगळी परंपरा किंवा ही जी फॅसिलिटी असते, ही फक्त आणि फक्त फिल्टर करण्यासाठी असते, की किती लोक जे आहेत ॲक्टिव्ह आहेत
पैसे घेत आहेत म्हणजे तुम्ही ॲक्टिव्ह आहात का? का उगाच तुमच्या खात्यावर पैसे पडत राहतात आणि तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होत नाहीये किंवा तुम्हाला माहीत सुद्धा नाही की अशा बँकेत तुमच्या खात्यावर पैसे पडणार किंवा कोणत्या एजंटनं तुमचे डॉक्युमेंट घेऊन जे आहेत फॉर्म भरलेला आहे आणि स्वतःचं खातं टाकून ते आहे उकळत असेल. बरेच खाते पोस्टात माघारी सुद्धा बनवू शकतात. तर त्या हिशोबानं जे आहे होत तर नाही ना, या गोष्टीची सरकार जबाबदारी घेतं आणि याच जबाबदारीसाठी ई-के-वाय-सी कंपल्सरी करण्याचा अट्टहास जे आहे सरकारचा असू शकतो. मात्र हा नवा टॅब आपल्याला आणखीनही काही सांगत नाही. तरी मात्र एक गोष्ट तुम्ही इथे स्पष्ट वाचू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. 1-2 दिवसात जर ही कंपल्सरी असेल, तर आदितीताई तटकरे किंवा कोणीही सरकारकडून जे आहे इथे आपल्याला घोषणा करू शकतात, की ई-के-वाय-सी जे आहे कंपल्सरी करून घ्या. नसेल तर मात्र आपल्याला स्वतःलाही ई-के-वाय-सी केलेली काहीच वाईट नाही. या टॅबवर क्लिक केल्यानंतर मात्र आपल्याला इथे वेबसाईट उघडल्यावर समजून जाईल. सध्या वेबसाईट जाम आहे. आणि वेबसाईट कोणती आहे तर बघा लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन ही अशा पद्धतीची वेबसाईट आहे. बाकीकडे फेक वेबसाईटला जायचं नाही. हीच खरी वेबसाईट आहे. जिथं आपल्याला हे फीचर दिसतं. माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातलं जे फीचर आहे, हेल्पलाईन नंबर दिसतो, नोंदणी दिसते, हे गव्हर्नमेंटचा लोगो दिसतो, मुखपृष्ठ दिसतं, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे ह्या सगळ्या गोष्टी इथे आढळून येतात. आणि लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सीचं ऑप्शन संध्याकाळी खुलू शकतं. संध्याकाळच्या टाईमला गर्दा कमी असल्यामुळे जे आहे सर्व्हर चालू शकतं. तर प्रयत्न करायला हरकत नाही. आपल्या बाकीच्या के-वाय-सी कंप्लीट झालेल्या असतील तर इथे एकदा क्लिक करून ई-के-वाय-सी करायला हरकत नाही. कारण मला तरी वाटतं की पी-एम किसान योजनेसंदर्भात जे झाले ते इथं पण होऊ शकतं. कारण पी-एम किसानला जे आहे वर्षाला एकदा कंपल्सरी ई-के-वाय-सी करण्याचा त्यांनी आदेश दिला आहे आणि ज्यांनी ई-के-वाय-सी केली नाही त्यांना पैसे भेटणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तेही स्पष्ट. आता बघा मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि उपोषणात सुधारणा आणि आर्थिक कुटुंबातील नियोजनासाठी निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे महाराष्ट्र शासन 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्रातील राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिना 1500चा आर्थिक लाभ डीबीटी करण्यात येतो. म्हणजे कधी जूनला सुरुवात झाली. तर बघा 1 वर्ष आता लाडक्या बहिणीला कंप्लीट होऊन गेलं. मागचा हप्ता 12वाच होता. म्हणजे ई-के-वाय-सी कंप्लीट करणं कंपल्सरी केलं का काय? हा प्रश्न येतो. कारण हा टॅब आला याचा अर्थ आपल्याला ई-के-वाय-सीसाठी त्यांनी एक सूचना दिलेली आहे. त्याच्यामुळे कुणी काही म्हणलं किंवा नाही म्हणलं तरी हे काही अवघड गोष्ट नाहीये. एका मिनिटाचीच वेबसाईट सुरू झाल्यावर गोष्ट आहे. एका मिनिटात तुमची घरबसल्या ई-के-वाय-सी होत असते. स्वतःचा आधार नंबर टाकायचा, स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आणि जो ओ-टी-पी येतो तो इथे भरायचा. तर ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला जर कपात होऊ द्यायचे नसतील तर काय सांगताल? परत हप्ता रोखताल आणि परत सांगताल की के-वाय-सी तुम्ही केली नाहीये. त्याच्यापेक्षा आपण अलर्ट राहिलेलं चांगलं. आणि वेबसाईट चाललीच नाही 8 दिवस, हप्ता येईस्तोवर म्हणजेच पूर्वसंध्येपर्यंत, तर मग आपली काही चूक नाहीये, त्याच्यात त्यांची चूक आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथं भेटायची गरज नाही. आपलं काम एकच आहे, इथे ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत राहणं. वेबसाईट सुरू झाली तर मी स्वतःच व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल. वेबसाईट सुरूच आहे, मात्र हा टॅब सध्या जे आहे एरर देत आहे. एखाद्या वेळेस जास्त ट्रॅफिकमुळे होऊ शकतं किंवा सर्व्हर प्रॉब्लेममुळे होऊ शकतं. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.